नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? तुमचं माझ्या किचन रेसिपीमध्ये मनापासून खूप 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 स्वागत. तर आज चला तर बघूया लसूणी मेथी ही कशी करायची आहे. तर माझ्या पद्धतीने मी तुम्हाला सांगते. तर एकदा नक्की ट्राय करून बघा. खूप छान चवीला लागते, खूप भारी लागते. खूप काही मसाल्यांची सुद्धा गरज पडत नाही याला. तर एकदा नक्की ट्राय करा मंडळी. चला तर त्यासाठी मी मेथी छान निसून आणि चिरून आणि छान मस्त 4 ते 5 पाण्याने धुवून घेतलेली आहे. त्यानंतर ही भाजी छान टोपलीमध्ये काढून ठेवायची आहे. त्यानंतर पाणी झरलं की पॅन ठेवायचा आहे. शेंगदाणे यामध्ये तीळ आणि बेसन टाकायचं आहे. तुम्ही तिळाचाही सुद्धा वापर करू शकता यामध्ये. मी याच्यामध्ये शेंगदाणे आणि बेसन टाकलेले आहे. त्यानंतर पॅन ठेवूया. यामध्ये तेल 1 पळी आणि लसणाच्या 2-3 पाकळ्या चिरून घेतलेल्या आहे आणि छान मिक्स करून घेऊया. त्यामध्ये मेथीसुद्धा टाकलेली आहे. यामध्ये थोडं चवीपुरतं मीठ म्हणजे यामुळे कळवटपणा नाहीसा होतो मेथीमधला आणि छान मिक्स करून घ्यायची आहे. पाणी पूर्ण नाहीसं होऊ द्यायचं यामधलं आणि छान मिक्स करून घ्यायची आहे. बघा असं टेक्स्चर यायला हवं आणि याला बाजूला ठेवून देऊया. आणि पुन्हा पॅन घ्यायचा आहे. यामध्ये 1 पळी तेल घेतलेलं आहे मी. लसूण ठेचून घेतलेला आहे आणि यामध्ये जिरं, हिंग, ही 1 हिरवी मिरची आणि 2 लाल सुक्या मिरच्या ह्यासुद्धा यामध्ये ॲड केलेल्या आहे आणि हे छान मिक्स करून घेऊया. आता यामध्ये छान बारीक चिरलेला कांदा हा सुद्धा टाकून परतून घेऊया आणि छान शिजू देऊया. लसूणी मेथी म्हटल्यानंतर लसणाचा वापर हा थोडा प्रमाणात जास्त करावा. म्हणजे जी भाजीला चव आहे ही अप्रतिम होते आणि खूप भारी लागते. त्यानंतर चिरलेला टोमॅटो मी यामध्ये ॲड केलेला आहे. हा सुद्धा मिक्स करून घेऊया. छान मिक्स करून झालं की यामध्ये घरातील मसाले मीठ, तिखट, हळद, जिरं, धनेपूड आणि गरम मसाला किंवा तुमच्या आवडीचा कोणताही मसाला तुम्ही यामध्ये ॲड करू शकता आणि नाही जरी टाकला ना तरी भाजीला खूप छान चव येते. आणि मिक्सरमध्ये वाटून घेतलेला कूट आहे हा मी याच्यामध्ये मिक्स केलेला आहे. छान मिक्स करून झालं की त्यानंतर यामध्ये उकळतं गरम पाणी हे ॲड करायचं आहे. त्यामुळे बेसनाच्या ज्या काही आहे गुठळ्या तयार होणार नाही. यासाठी याच्यामध्ये गरम पाणी टाकून थोडं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा थोडं पाणी टाकून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची आहे आपल्याला आणि छान मिक्स करायचं आहे. बघा असं टेक्स्चर यायला हवं. त्यानंतर जी मेथी आपण शिजवून घेतलेली होती ते सुद्धा या मिक्सचरमध्ये ॲड करायची आहे आपल्याला. बघा आणि छान मिक्स करून झालेली आहे आपली आता. बघू शकता कशी दिसत आहे भाजी आणि मेथीला थोडं 5 ते 10 मिनटं पुन्हा शिजवायचं आहे यामध्ये मिक्स करून. तर त्यासाठी पुन्हा आपण झाकण ठेवून देऊया आणि छान 5 ते 10 मिनटासाठी याला लो टू मीडियम फ्लेमवरती छान शिजवून घ्यायचं आहे आणि मध्ये-मध्ये चेकसुद्धा करत राहायचं आहे म्हणजे भाजी जळणार नाही. त्यानंतर यामध्ये मी लसूण आणि लाल मिरचीचा तडका तयार केलेला होता तो सुद्धा याच्यामध्ये ॲड करते आहे. त्याने टेस्ट ही खूप भारी लागते आणि वरून तडका म्हटल्यानंतर तर भाजीची चव ही अप्रतिम होऊन जाते. पुन्हा भाजीला चव खूप वाढते आणि बघा आपली भाजी छान तयार झालेली आहे मंडळी. तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे सुद्धा सांगा आणि चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, ही भाजी पराठ्याबरोबर आणि पोळीबरोबर खाऊ शकता. खूप भारी लागते. चला तर भेटूया पुढल्या भागामध्ये. नमस्कार. बाय बाय.